गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेमध्ये एका महिला शिक्षिकेवर मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। याबाबत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। गडिंग्लजमधील हलकर्णी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेतील एका महिला शिक्षिकेचा मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप होतोय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सचिव डॉ. देवेंद्र कांबळे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। विनाकारण पगारातून कपात करणं, वारंवार बदली करणं, खोटे आरोप लावणं, शाळेतील वातावरण बिघडवणं तसंच मानसिक दडपण असे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आलाय। दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देवेंद्र कांबळे यांनी दिलाय। डोनेशन्स या सगळ्या बऱ्याचशा वाईट ज्या गोष्टी या संस्थेमध्ये चालतात, त्यामुळे संबंधित या सगळ्यांचे चेअरमन, संबंधित शिक्षक, अन्याय करणारे गुंड प्रवृत्तीचे यांच्यावरती जर कायदेशीर कारवाई केली नाही आणि संस्थेवरती प्रशासन नेमून संस्थेची जर चौकशी केली नाही तर आणि या दीपाली मंदिराला न्याय जर दिला नाही तर निश्चितपणे तमाम महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल आणि याची पूर्णपणे जबाबदारी ही प्रशासनाची राहील अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, धर्मादाय आयुक्त या सर्वांना